पवित्र पोर्टल शिक्षक भरती टीचर्स ऍप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट TAIT 2025 मध्ये जे अपियर विद्यार्थी आहेत शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील त्यांना संधी मिळालेली आहे फॉर्म फिलिंग करण्यासाठी. मग तो फॉर्म फिलिंगचा टॅब कधी उपलब्ध होईल? त्याचबरोबर फॉर्म फिल करत असताना डॉक्युमेंट्स बाबत बऱ्याच अडचणी येत आहेत आणि एखादी जरी चूक झाली तरी तो फॉर्म तुम्हाला डबल भरता येत नाही हे लक्षात ठेवा त्याच मोबाईल नंबरने आणि त्याच ईमेल आयडीने. त्यामुळे अजून कॉम्प्लिकेशन खूपच वाढत आहे. त्याच्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या रुमर्स पसरत आहेत की या सेमचे मार्क्स टाका आणि फॉर्म भरा किंवा सायबरवाले तुम्हाला सांगत आहेत की फॉर्म भरून घ्या शेवटी खूप उशीर होईल, त्या सर्वांना नक्की पवित्र पोर्टल मार्फत शालेय शिक्षण विभागाचा काय मानस आहे या संदर्भात त्याबद्दलचे अपडेट्स या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. चला तर मित्रांनो सुरुवात करूया. आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा. ही जी तुम्ही लिंक पाहत आहात ती टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे. त्यासोबत या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. त्या लिंकवरती तुम्ही जायचंय. गेल्यावरती लँडस्केप मोडवरती तुमचा मोबाईल घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही ह्या डिटेल्स पाहता. इथे क्लिक फॉर न्यू रजिस्ट्रेशन करून तुम्ही रजिस्ट्रेशन करून ठेवू शकता, परंतु अपियरचा टॅब उपलब्ध झालेला नाहीये. सो इन दॅट केस कधी उपलब्ध होईल? तर मित्रांनो या संदर्भात परीक्षा परिषदेचे संपर्क साधल्यावरती आपण हे नोटिफिकेशन पाहतोय की परीक्षा परिषदेनं आपण हे नोटिफिकेशन पाहतोय की परीक्षा परिषदेने एक प्रसिद्धी निवेदन केलेलं आहे. त्याच्यामध्ये क्लिअरली सांगितलेलं आहे की व्यावसायिक अर्हतेच्या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रविष्ट होणारे अथवा शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेत प्रविष्ट असणारे उमेदवार ही शिक्षक भरती त्यात 2025 साठी आवेदनपत्र ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकतील. तरी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची कार्यवाही विहित लिंकद्वारे म्हणजे ही लिंक दिलेली आहे विहित मुदतीतच करावी. त्यामुळे तुम्हाला 10 तारखेपर्यंतच हे फॉर्म भरायचे आहेत. तरी सुद्धा 1-2 दिवस फॉर्मची मुदतवाढ मिळू शकते, काळजी करू नका, परंतु वेळेतच फॉर्म भरा. परंतु याचा अर्थ असा नाही की अपीलचा टॅब उपलब्ध झाला नाही आणि तुम्ही फॉर्म भरणार. सो वेट, एक उद्या किंवा परवापर्यंत हा टॅब पोर्टलवरती उपलब्ध झालेला दिसेल, कारण त्या संदर्भात आज VC झालेली आहे आणि टेक्निकल गोष्टी कसा मार्ग काढू शकतो याच्यावरती सुद्धा चर्चा झालेली आहे. तर पुन्हा एकदा आपण वेबसाईट वरती जाऊयात. आणि मित्रांनो आता हे जे फॉर्म भरत असताना बऱ्याच समस्या येत आहेत उमेदवारांना, त्या म्हणजे डॉक्युमेंट्स बाबत. एक लक्षात घ्या मित्रांनो, समांतर आरक्षण असेल किंवा कॅटेगरीचं रिझर्व्ह कॅटेगरीचं किंवा कोणत्याही आरक्षित कॅटेगरीचं प्रमाणपत्र असेल, त्याचं नॉन क्रिमिनल असेल, हे डॉक्युमेंट तुम्हाला सध्या कुठलेही अपलोड करायचे नाहीयेत. कोणताही नंबर टाकायचा नाहीये. त्यामुळे तुम्ही डॉक्युमेंटला अप्लाय करून ठेवा आणि इथे तुम्ही एस करू शकता. त्याचबरोबर नॉन क्रिमिनलच्या बाबतीमध्ये सुद्धा एक शॉर्ट टाकलेला आहे चॅनलवरती, तो एकदा पाहून घ्या. त्याच्यामध्ये पूर्णतः डिटेल्स दिलेल्या आहेत की तुम्ही कशा पद्धतीने नॉन क्रिमिनल अप्लाय करू शकता. कारण नॉन क्रिमिनल हे अकॅडमिक इयर मधलं चालणार आहे. त्याच्यामध्ये असं कोणताही बंधन नाही की या तारखेपर्यंत चालेल. कारण आता सध्या फॉर्म आपण भरत आहोत. इथून पुढच्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये नॉन क्रिमिनल तुम्हाला मिळालं पाहिजे. त्याचबरोबर तसंच आहे तुमच्या SC-BC आरक्षण संदर्भात, तुम्ही अप्लाय करून ठेवा. त्याचबरोबर एक अजून लक्षात घ्या, डॉक्युमेंट बाबतीमध्ये ज्या कॅटेगरीसाठी तुम्ही आता अप्लाय करत आहात ती कॅटेगरी तुम्हाला बदलता येणार नाहीये. त्यामुळे ती सुद्धा कॅटेगरी व्यवस्थित चूज करायची आहे. आणि त्याचबरोबर एखादा फॉर्म भरत असताना जर तुमच्याकडून काही चूक झाली तर तुम्हाला तो फॉर्म पुन्हा एडिट करता येत नाहीये. डायरेक्ट त्याची PDFच बनते पूर्ण फॉर्म. आणि मग जर अशा काही चुका झाल्या तर काय, तर त्या उमेदवारांनी म्हणून तर काळजीपूर्वक फॉर्म भरायचा आहे. कोणतीही चुकीची इन्फॉर्मेशन टाकायची नाहीये. आधार कार्ड नुसार फॉर्म भरत असताना जनरली महिलांसाठी बरेच इश्यू उपलब्ध होत आहेत. मित्रांनो चॅनलवरती बरेच तुम्हाला शॉर्ट्स माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिलेली आहे. तरी सुद्धा पुन्हा एकदा सांगते की आधार कार्ड नुसार फॉर्म भरत असताना जे आधार कार्डवरचं नाव पतीचं असेल किंवा हजबंडचं असेल तरी तुम्ही किंवा वडिलांचं असेल त्या तुम्ही नावाने फॉर्म भरा. आणि त्याचबरोबर अं, जर एखाद्या ह्याच्यामध्ये नावामध्ये स्पेलिंग मध्ये काही मिस्टेक झाल्या असतील किंवा पर्सेंटेजच्या ऐवजी एखाद्या इयरची आपण मार्कशीट टाकत असताना तुम्ही डायरेक्ट मार्क्स टाकले असतील तर काळजी करू नका. ही सर्व माहिती IBPS वेबसाईट वरती आपण भरत आहोत. तीच माहिती आपल्याला पोर्टल वरती अपलोड करताना करायची आहे आणि सेल्फ सर्टिफाय फॉर्म करायचा असतो. जसं दुसऱ्या टॅग 2023 ला केलं होतं तसंच यावेळी सुद्धा करता येणार आहे. त्यामुळे जर थोडीफार मायनर मिस्टेक झाली असेल तर तुम्ही पुन्हा फॉर्म भरण्याच्या भानगडीत पडू नका आणि तुमचे पैसे वेस्ट करू नका. त्याचबरोबर कोणत्याही डॉक्युमेंटसाठी सुद्धा तुम्ही पैसे वेस्ट करण्याची गरज नाही. परंतु एक मात्र आहे, तुम्ही लवकरात लवकर अप्लाय करून ठेवा. परंतु 10 तारखेपर्यंत फॉर्म भरा. 1-2 दिवसाची मुदत तुम्हाला वाढून मिळेल, नक्कीच मिळेल आणि परीक्षा मात्र वेळेवरती होणार आहे.
त्यामुळे अभ्यासाला लागा. विषयानुसार कोणकोणते डाऊट्स आहेत हे सुद्धा आपल्याला क्लिअर झालं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे सध्या क्लासेस वाले किंवा काही युट्यूबर्स किंवा त्याचबरोबर काही सायबर लिंकवाले सांगत आहेत की फॉर्म सध्या भरून घ्या, नंतर वेबसाईट हँग होईल आणि ऑल दॅट स्टफ. या म्हणजे फर्स्ट सेमचे मार्क्स टाका, सेकंड सेमचे मार्क्स टाका. तर मित्रांनो, अशी कोणतीही चूक करू नका. शालेय शिक्षण विभागाने संधी दिलेली आहे, म्हणजे अर्थातच त्याचा उपयोग होणार आहे. त्याचबरोबर अपियरला संधीबाबत जेव्हा सुप्रियाताई सुळेंना मी यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबईला भेटले होते, त्यांनी जेव्हा फोन करून सांगितलं, त्या आयुक्तांशी सुद्धा बोलल्या, त्याचबरोबर शिक्षण मंत्र्यांशी सुद्धा बोलल्या, तेव्हा सुद्धा त्यांनी हेच सांगितलं की सध्या आम्ही ही संधी देण्याचा विचारात आहोत आणि तशी मित्रांनो संधी मिळालेली आहे. त्यामुळे जर पुढे या संदर्भातील अजूनही काही कॉम्प्लिकेशन निर्माण झाले तर आपण नक्की प्रयत्न करूयात ह्याच्यासाठी. न्याय मिळाला पाहिजे एमपीएससीच्या धर्तीवरती. आणि आपण पाहतोय की ट्विटरवरती मी निवेदन ट्विट केलेलं आहे. ऍज इट इज शब्द आहेच आपल्या निवेदनाचे, तेच शब्द जे 2 मेचा जी आर आहे अपियरच्या संधीबाबत त्याच्यामध्ये ऍज इट इज रिफ्लेक्ट झालेले तुम्हाला दिसतील. कारण आपण प्रयत्न आहेत तो मित्रांनो आपण प्रामाणिकपणे करत आहोत आणि त्याचा रिझल्ट तुम्ही सर्व पाहतच आहात. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी, ऑथेंटिक माहितीसाठी स्टे कनेक्टेड. सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, कारण युट्यूबच्या कमेंट पोस्टमध्ये बऱ्यापैकी तुम्हाला माहिती मिळत राहते. त्याचबरोबर अभ्यासाला लागा. अभ्यासाबाबत हलगर्जीपणा करू नका. कोणी सांगत असले की परीक्षा पुढे ढकलणार आहे, परंतु आतापर्यंत अशी कोणतीही न्यूज नाही की परीक्षा पुढे ढकलेल. आणि जरी ढकलली तरी सुद्धा तुम्हाला अजून मार्क्स मिळण्याचे चांगले चान्स मिळेल. त्याबद्दलची तुम्हाला माहिती नक्की मिळेल, परंतु सध्या कोणतीही घाई, अतिघाई संकटात नाही, त्याच्यामध्ये करू नका. याच अपेक्षेसह स्टे कनेक्टेड. थँक्स फॉर वॉचिंग.